हॅलो. तर आज गुढीपाडवा. सकाळी लवकरच गुढी उभारायची म्हणून छान अशी साडी घातली आणि सिंपल अशी रेडी झाले. तर इकडे आत्या गुढीला साडी नेसवायची तयारी करत होत्या. साडी वगैरे नेसवून कलश लावून घाटी लावून काकांनी छान अशी गुढी उभारली. त्यानंतर पटपट स्वयंपाक करून घ्यावा म्हटलं. आता आज गुढीपाडवा म्हटल्यावर गोडधोड आलंच. वर्षातला पहिला सण म्हटल्यावरती पुरणाचा स्वयंपाक होता. इकडे कटाची आमटी टाकली आणि दुसरीकडे पोळ्या लाटायला घेतल्या. तर पुरणपोळ्या अशा टम्म फुगल्या ना तरच खरं स्वयंपाक करायला खूप जास्त इंटरेस्ट येतो. तोपर्यंत इकडं नैवेद्याचं ताट तयार करून ठेवलं. माझा इकडे स्वयंपाक होतोय तोपर्यंत आमच्या ह्यांनी कावड धुवून घेतली. माझ्या सासरी वंश परंपरेनुसार ही कावड बसवली जाते. जवळजवळ 15 दिवस ही कावड बसवली जाते. तिकडे शिंगणापूरला धार पडते आणि पौर्णिमेपर्यंत याचं पूजन केलं जातं. तर इकडे पप्पांनी कावडीवरती वस्त्र चढवलं आणि कावडीला धूपदीप दाखवून पूजा केली. त्यानंतर आमच्या आत्यांनी आणि मी दोघींनी कावडीची पूजा केली आणि नैवेद्य दाखवला. आता मी पूजा करते म्हणल्यावर रुग्वी ही असणारच. तिनेही छान अशी पूजा केली. त्यानंतर सासूबाईंना हळदी कुंकू लावला आणि त्यांना नैवेद्य ठेवला. त्यानंतर सर्वांनी जेवण केलं. संध्याकाळी आमच्या इथे ना नवीन लग्न झालेल्या ताई होत्या. त्यांचा पहिलाच पाडवा होता. तिथे बुत्ती सोडण्याचा कार्यक्रम होता. त्यासाठी गेलो. त्यांच्याबरोबर थोडेसे व्हिडिओ क्लिप आणि फोटोज काढले. तर असा होता आजचा पूर्ण दिवस. थँक्यू.